हॅलो एव्हरीवन, हे तुम्ही बघू शकता राईडच्या दरम्यान माझा क्रॅश झाला होता. दोन्ही लेन्स कार्ड एक स्क्रीन कार्ड खराब झाले होते. तर त्यासाठी मी 2 लेन्स कार्ड मागवले आहेत ॲमेझॉनवरून आणि स्क्रीन कार्ड माझ्याकडे ऑलरेडी आहेच. लास्ट टाईम मी 2 परचेस केले होते, तर त्याचा आता मी यूज करणार आहे. जवळजवळ 80च्या स्पीडनं बाईकवरून हा पडला होता, तरी पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे, चालू कंडिशनमध्ये आहे. हे ॲमेझॉनवरून मागवला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. यूज केल्यानंतर सांगतो की खरंच वर्थ इट आहे की नाही. रॅपिंगमध्ये स्पेअर ऑफ 2. ठीक आहे, मला वाटलं होतं की एकच येईल. आम्ही 750ला मागवलं, त्यामुळे आहे एवढंच आहे. हा थोडा डिफरंट आहे. माझा हा जुना आहे, हा जो क्रॅश झालेला आहे त्याचा हा कवर आहे. तुम्ही बघू शकता ब्लॅक लेबल खाली आहे. यामध्ये तसं काहीच नाही. बघू कोणतं चांगलं होतं. यातून या लेन्समधून थोडे इतकं क्वालिटी येत नव्हती, मॅनेज होत नव्हती. तरी पण बघू, कुठला तरी एक चूज करू आणि यूज करू. वाटतं ओके. हे कवर्स आहेत, जेणेकरून आपण किती वेळ आपण काढून घालू शकतो. ओके, इतकंच मिळतं आहे. बुकलेट ठेवतो. हे टूल मिळते आपल्याला. यामध्ये थोडं इन्सर्ट करून पाहिजे आपण स्क्रीन कार्डच काढून. ओके, स्क्रीन गार्ड नसता तर खूप डॅमेज झालं असतं. ओके, फ्रंट लेन्स कार्ड तरी निघलेला आहे. स्टिक खूप जास्त चांगली होती, ते पण थोडं काढावं लागेल आपल्याला. मिस
हा रेडी आहे आता रिप्लेस करण्यासाठी. तो क्लिनिंग करू आणि पाठीमागचं पण करू. आता फ्रंटवाला फर्स्ट बसून घेऊ. तिने हा दिलेला होता मायक्रो फायबर क्लोथ, त्यानेच क्लीन करू. हा फ्रंटवाला आहे न्यू आणि हे फ्रंट आपल्याला आहे, तरी आपल्याला मॅच करायचं आहे. हा डॉट दिसते स्मॉल डॉट आणि हा डॉट हा मॅच करायचा आहे. हे असं बसणार कंटेंट. बसलं आहे. थोडं प्रेस करायचं आहे, त्यानंतर ज्यात करून स्टिक ग्लू खालचा चांगला स्टिक होईल. हा बसलेला आहे. तर बॅकचा चालू करू. लास्ट टाइम हा बसवला होता, त्याची ग्लू खूप जास्त हार्ड आहे, त्यामुळे हा निघत नव्हता बरोबर. ओके, बॅकचा पण आपण लेन्स कार्ड काढलेला आहे, त्यामध्ये पण स्टिक राहून गेले आहे, ते आपण क्लीन करू. फ्रंटचा ऑलरेडी झालेला आहे. हा आहे बॅकचा बसेल असा. ओके, बसलं. प्रेस कर. ओके, दोन्ही पण गाठ बसून झालेत. थोडं क्वालिटी ओके आहे चांगला, काही डिस्टर्बन्स वगैरे नाही. ओके, लास्ट काम राहिलेलं आहे. स्क्रीन गार्ड फक्त आता बसू. स्क्रीन गार्ड पण थोडाच महत्त्वपूर्ण आहे. आताच गाडीवरनं बाईकवरून क्रॅश झाल्यानंतर डिस्प्ले पण आपला राहायला पाहिजे चांगला.
हा पण माझा दुसरा आहे स्क्रीन गार्ड. 2 वेळा बाईक क्रॅश झालेली, बाईकवरून पडलेला होता. ओके. थोडे बबल्स आहेत, काढू आपण. सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ असेच आवडले असतील तर लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. भेटू. तुम्हाला काही कमेंट्स असतील, प्रोडक्ट लिंक्स पाहिजे असतील तर कमेंट्स करू शकता. मी त्याच्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवून जाईल. थँक्यू.